हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. माया आजच्या भागामध्ये माया किचनमध्ये असते. मीरा तिला किचनमध्ये बघते आणि मीरा जाते आणि बोलते की माया काय करतेस हे. तेव्हा माया तिला डिवचत असते की का मी इथे आहे म्हणून तुला चिडचिड होते. हे बघ तुला माहिती आहे मी काय करेल. तेव्हा मीरा बोलते की आत्ताच्या आता इथून चालती हो, या घरातून निघून जा. तेव्हा माया बोलते की बघ तू असं बोलशील तर मी अथर्वला कॉल करेल. तेव्हा आणि मी अथर्वला काय सांगेल माहिती आहे. तेव्हा माया नाटक करत असते की अथर्व प्लीज सेव मी, प्लीज सेव मी. मीराही मला घराच्या बाहेरून काढते अशी माया नाटकं करत असते. तेव्हा मीराला कळत नसतं की काय बोलावं. तेव्हा मीराला समजतही नसतं. मीरा खूप नाराज होते. तेवढं तिथे अंबिकाही येते. तेव्हा माया तिला डिवचत असते, तिला बोलत असते की काय गं भीती वाटली का? तुझा चेहरा बघ कसा पडला आहे, हाच चेहरा मला बघायचा होता. तुला भीती कसली वाटते की अथर्व मला घरातून बाहेर काढणार नाही याची, की याच्यावर अथर्व काय रिॲक्ट करेल याची. माया खूप हुरपून गेली हुरळून गेलेली असते. कारण की तिला असं वाटतं की कालखाया जो गेम खेळतो आहे तिला असं वाटतं की अथर्वच तिच्यासोबत आहे म्हणून. तेव्हा माया तिथे राहून मीराला बोलते की तुला माहिती मला आता या क्षणी काय वाजतंय, नाचावं असं वाटतं आहे. तेव्हा माया नाचत असते. तेव्हा अंबिकाला खूप राग येतो. तेव्हा ती बोलते की मीरा थांब, हिचं अति होतं आहे, मीला आत्ताच्या आत्ता सबक शिकवते म्हणून. तेव्हा ती चुटकी वाजवणार तेवढ्यात मीरा बोलते की नको राहू दे. तेव्हा माया इकडे तिकडे बघते आणि म्हणते की काय काय राहू देऊ, बरं ठीक आहे, मी माझा सोलो डान्स एन्जॉय करते म्हणून. तेव्हा माया तिथून चालली जाते मीराकडे बघत बघत. तेव्हा अंबिका मीराला धीर देत असते आणि बोलते की मीरा तुझा एकच निर्णय सगळं काही चेंज करू शकतो म्हणून. अंबिका मीराला समजत असते की तुझा एक डिसिजन घरातल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असेल म्हणून. इकडे माया येऊन मंजिरीला जेव्हा सांगत असते तेव्हा ती मीराचा चेहरा कसा पडला हे सांगत असते आणि मीराला कसं जलस फील होतं आहे हे ती सांगत असते. तेव्हा ती माया मंजिरीला एवढंही सांगते की अहो मॅडम, मीरासोबत कोणीतरी भूत आहे, कोणीतरी आत्मा आहे आणि तो आत्मा फिमेल आहे मॅडम, कारण की त्याच्याशी बोलते आणि मी ऐकले. आणि मॅडम हे तुम्हाला माहिती आहे, प्लीज मला सांगा ना. तेव्हा मंजिरी जरा शांत होते. तेव्हा मंजिरी बोलते की हे बघ माया, पहिली गोष्ट म्हणजे या गोष्टींमधलं मला काही माहीत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरजच नाही आहे. आता फक्त एकच फोकस ठेव की अथर्व तुझा आहे आणि तुझाच होणार आहे. तेव्हा माया बोलते की तुम्ही ज्योतिष आहात. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, पण मला माणसं कळतात. तेव्हा मायाला ती अजूनही हुरळवून देते. माया तिच्याच धुंदीत खुश असते आणि स्वतःच्या मनाशी हसत असते. इकडे अथर्व ऑफिसमधून येतो आणि तो तीच गुलाबी रंगाची फाईल काढतो आणि मीराशी बोलत असतो की मीरा सॉरी, मला ऑफिसमधनं यायला उशीर झाला, अगं तू जेवलीस का? तेव्हा मीरा एकदम शांत असते आणि अथर्वला मिठीच मारते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा काय झालं आहे? तेव्हा मीरा अथर्वला सांगते की आय एम सॉरी वेदाचे बाबा, मी चुकलीच, माझंच चुकलं, मी तुमचं ऐकायला हवं होतं. पण तुम्ही माझ्याशी व्यवस्थित नीट समजून बोललं असतं तर कदाचित मी ऐकलंही असतं ना, आपण त्याच्यावरनं काहीतरी सोल्युशन काढलं असतं. तेव्हा अथर्वला काहीच कळत नसतं की नक्की मीरा काय बोलते. तेव्हा अथर्व बोलतो की कोणत्या विषयावर? तेव्हा मीरा बोलते की तुम्ही तर शपथ घातली आहे ना मला. तेव्हा अथर्व बोलतो की शपथ घातली आणि मी तुला शपथ घातली कशाबद्दल? तेव्हा मीरा बोलते की मायाचा विषय काढायचा नाही अशीच तुम्ही शपथ घातली होती ना. तेव्हा अथर्व बोलतो की फॉर अ सेकंड शपथ वगैरे सोड, पण हे कधीचं आहे? तेव्हा मीरा बोलते की तुम्ही दुपारी घरी आला होतात ना आणि अशीच फाईल घेऊन घ्यायची होती तुम्हाला. तेव्हा तुम्ही मला स्पष्ट बोलले होते की मायाचा विषय परत काढायचा नाही म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की मी तुला शपथ घातली होती. मीरा, एक गोष्ट, आपल्या घरात एकच फाईल आहे गुलाबी रंगाची आणि ती हीच फाईल आहे आणि मी कधी आलो होतो आणि काय बोलतेस तू? तेव्हा मीरा बोलते की तुम्हीच दुपारी आला होतात ना. आणि वेदाचे बाबा ते जाऊ द्या, पण वेदाचे बाबा तुम्ही असं का करतायत? मायाच्या तुम्ही जास्त जवळ जात आहेत. अहो मी तुमची बायको आहे. तेव्हा अथर्व बोलतो की असं का बोलते? तेव्हा मीरा बोलते की तुम्ही तिच्या जवळ जातात, तिने तुमचा हात पकडला आणि तुम्हीही तिचा हात पकडला आणि मी हे माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. अथर्वला काहीच कळत नसतं या गोष्टी. तेव्हा मीरा बोलते आणि मला नाही आवडत आणि तुम्हाला माहिती आहे ना माया कशी, तिचा तुम्हाला फसवण्याचा काहीतरी प्लॅन असणार आहे, तुम्हाला नाही माहिती का? तेव्हा मीरा बोलते की मी इतकं सांगते तुम्हाला माझं पटत नाही का? हे बघा वेदाचे बाबा, माझं प्रेम आहे तुमच्यावर आणि खूप जास्त प्रेम आहे, का असं वागतायत तुम्ही? तेव्हा अथर्व बोलतो की मीरा काय चाललं आहे तुला तरी कळतं आहे का तू काय बोलतेस तू? आणि माया, अगं एक शब्दाच्या वर माझी तिच्याशी बोलायची इच्छा होत नाही, मी तिच्याकडे बघू शकत नाही आहे आणि तू इतक्या कॉन्फिडेंटली सांगतेस मला, माझ्यावर आरोप करतेस.
काय चाललं आहे तुझ्या डोक्यात? तेव्हा मीरालाही काही कळत नसतं. इकडे काल काया मायाला भेटायला येतो. तेव्हा माया बोलते की अथर्व कसा आहेस? तेव्हा काल काय बोलतो की मी बरा आहे. इकडे माया खूप खुश असते आणि बोलते की मला खूप स्पेशल फील होतं आहे म्हणून. तेवढं तिथे अंबिकाही येते. तेव्हा माया बोलते की मीरा काय बोलली? तेव्हा अथर्व बोलतो की नाही, मी तिच्याशी बोलायला थांबलोच नाही. मला माहिती, कारण की एक तर तिने माझ्या आईबद्दल टीका केली असती, नाही तर तुझ्याबद्दल वाईट बोलली असती. मी सरळ निघून आलो तुझ्याकडे. तेव्हा अंबिकाला खूप राग येत असतो अथर्वच्या कायाच्या या बोलण्याचा, जो की ती अथर्व समजत असते. तेव्हा माया बोलते की खरं सांगू का, मीरा ना कधी कधी मला इरिटेटिंगच वाटते. तेव्हा इकडे अंबिका बोलत असते की अथर्व का वागतायत तुम्ही असं मीरासोबत? एकदा तुम्ही तिच्याशी बोला तरी. तेव्हा इकडे माया सांगत असते की अथर्व, तू असा प्रत्येक वेळेस निघून नाही येऊ शकत ना. तू एक काम कर ना, त्यापेक्षा एकदा का तुझ्या मनातलं काय ते तिला एकदाचं सांगूनच टाक ना. तेव्हा काल काय बोलतो की सांगेल, लवकरच सांगेल, पण मला काही गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. तेवढ्यात मायाला अजितचा फोन येतो. तेव्हा काल काय बोलतो की बोलून घे. तेव्हा माया बोलते की अजितचा फोन आहे, बोलेल नंतर. तेव्हा अथर्व बोलतो की आपण नंतर बोलूया, मला काम आहे. आणि तो तसाच गेटमधनं बाहेर चालला जातो. मायाही घरामध्ये येते आणि अंबिका बघतच असते. अंबिकाला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. आणि इकडे खरा अथर्व मीराला बोलत असतो की एक सेकंड मीरा, तू काय बोलतीस? ये इथे चेअरवर बस आणि बोल, काय झालं आहे नक्की. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा काय बोलतेस तू? अगं मी तुझ्याबद्दल काय विचार करेल याचं तरी भान ठेव जरा. आणि तू माया आणि माझ्या कॅरेक्टरवर बोलतेस. अगं तुला माहिती आहे ना माया आणि माझी काय हिस्ट्री आहे, आणि तू असं रँडम बोलतेस, असं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं. तेवढ्या तिकडे अंबिकाही येते. अंबिका पुन्हा इकडे अथर्वला बघत असते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, तुझ्या डोक्यात काय चालले? अगं प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. मी दरवेळी तुला नाही समजून घेऊ शकत. तू असं काहीतरी रँडम बोलणार असशील, असं माझ्यावर डाऊट घेणार असशील तर. तेवढ्यात अंबिका बोलते की हे कसं शक्य आहे? तेवढ्यात मीराचं लक्ष अंबिकाकडे जातं. मनात बोलते की वेदाचे बाबा काहीच माहिती नसल्यासारखं का बोलतायत, काहीतरी गडबड आहे. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अंबिका बोलते की चल इथून. तेव्हा मीरा उठते आणि बोलते की वेदाचे बाबा आपण नंतर बोलूया, मला काम आहे. तेव्हा अंबिका मीराला घेऊन जाते. तेव्हा अथर्वला सुचतच नसतं, त्या दोघी निघून जातात. तेव्हा अंबिका बोलते की मीरा ऐक, हे बघ, मला माहिती ही गोष्ट तुला खूप विचित्र वाटेल, पण मला असं आतून वाटते की या घरात 2 अथर्व वावरत आहेत. तेव्हा मीराही शॉक होते. तेव्हा मीरा बोलते की ताई, गेले काही दिवस वेदाचे बाबा विचित्र वागतायत. ते माझ्याशी बोललेच नाही, मायाजवळ गेलेच नाही, आणि मी विचारलं तेव्हा ते एकदम विचित्रच रिॲक्ट झाले. आणि ती फाईल दुपारी घेऊन गेले. आणि आणि आत्ता म्हणतायत की ती फाईल, आणि आता पुन्हा तीच फाईल त्यांनी कपाटातून काढली आणि वरून म्हणाले की मी दुपारी घरी आलोच नव्हतो. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, माझी तर आत्ता खात्री पटायला लागली. अगं तुला माहिती, मी आत्ताच अथर्वला आणि मायाला दोघांना बोलताना बघितलं, आणि अथर्व बाहेर जाऊन वेगळ्या दिशेनेच निघून गेले. आणि तुला माहिती, मी तेच सांगायला तुला आले, तर तुझ्यासोबत अथर्व गप्पा बोलत होते. एकाच वेळी 2 व्यक्ती, हे कसं असू शकते? तेव्हा मीरा बोलते की ताई, तुला खात्री आहे ना, तू लगेच आली ना. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, मी आत्मा आहे, मी मनुष्यापेक्षा लगेच काही सेकंदातच जागा बदलू शकते. तेव्हा मीरा बोलते अगं पण मग एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी एकच माणूस म्हणजे? तेव्हा अंबिका बोलते की म्हणजे 2 अथर्व आहेत. तेव्हा अंबिका बोलते की पण हे कसे शक्य आहे? तेव्हा मीरा बोलते की ताई, त्या मंजिरीसारखी बाई या घरात असताना कुठलीच शक्यता नाकारता येणार नाही आहे. तेव्हा अंबिका बोलते बरोबर बोलतेस तू, मलासुद्धा तीच बघू शकते, आणि हा उपद्व्यापसुद्धा तिनेच केला असणार आहे. आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तेव्हा मीराही बोलते की हो ताई, आपल्याला खूप सावध असावं लागणार आहे. कोण खरं आणि कोण खोटं हे आपल्याला शोधावं लागणार आहे. इकडे अथर्व विचार करत असतो की मीराला नक्की काय झालं आहे, ती अशी का वागते? बरं, तिच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलं तर मधूनच निघून गेली. मला आता मीराची खूप काळजी वाटायला लागली. अथर्व इकडे विचार करत असतो हॉलमध्ये. तेव्हा तिथे माया येते. माया अथर्वकडे जाते आणि बोलते की अथर्व, म्हणजे मला असं वाटते की तू मीराशी आजच बोलशील का? म्हणजे तुला काय वाटतंय, ते मंजिरी मॅडमला, दादासाहेबांना सांगशील, म्हणजे तुला बेटर वाटेल, फ्री वाटेल. तेव्हा माया त्याचा हात पकडते आणि बोलते की काय वाटतं? तेव्हा अथर्व तिचा हात बाजूला काढतो. तेव्हा माया बोलते की ओके चिल, ओके आय कम्प्लिटली फाईन. मला माहिती आहे मी तुझ्यापासून आय कम्प्लिटली अंडरस्टँड की तुला आता बोलावंसं वाटत नाही. आय एम नॉट फोर्सिंग यू. तेव्हा अथर्व बोलतो की फर्स्ट ऑफ ऑल स्टे अवे फ्रॉम मी. आणि माझ्या मनात काय चालले, मी कोणाशी बोलावं, काय बोलावं, यू डोंट हॅव टू इंटरफेअर.
माझं मी बघून घेईन. तेव्हा माया बोलते की अथर्व अरे पुन्हा पुन्हा ते बोलण्यात काहीच पॉईंट नाही आहे. तुझ्या मनात जे आहे ना ते सगळ्यांसमोर सांगून टाक, तुला फ्री वाटेल. तेव्हा अथर्व आणि माया बोलत असतात हॉलमध्ये. तेवढ्यात अंबिका आणि मीरा येतात खाली. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, खोलीत जे अथर्व आहे ना, खोलीत एक अथर्व आहेत आणि हे एक अथर्व आहेत. तेव्हा मीरा बोलते की ताई मला खोलीतवाले खरे वाटत आहेत आणि हा मला खोटा वाटतो आहे. तेव्हा मीरा बोलते की ताई मी याला सोडणार नाही. आणि मीरा सरळ जाऊन अथर्वची कॉलर धरते आणि बोलते की कोण आहेस तू सांग. तेव्हा माया बोलते की अगं कॉलर सोड. तेव्हा मीरा बोलते की मी याला सोडणार नाही, हा खोटारडा आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा सोड, तुला लागेल. तेव्हा मीरा बोलते की नाही, बोल तू ह्या घरात का आला आहेस आणि कोणाच्या सांगण्यावरून आला आहेस. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा. तेव्हा मीरा बोलते की नाही मी कोणालाच सोडणार नाही. तेव्हा मंजिरी झटापटी करून मीराला जोरात ओढून घेते. तेव्हा अथर्व तरी बोलतो की आई लागेल. तेव्हा अथर्व तरीसुद्धा एवढं घडूनही मीराजवळ जातो आणि बोलतो की मीरा रिलॅक्स, काय झालं आहे, काम डाऊन, आणि आता मला सांग काय झालं आहे. तेव्हा मीराला शंका यायला लागते की हा खरा अथर्व आहे म्हणून. तेव्हा मीरा बोलते की मला काही कळलंच नाही, सॉरी, आलीच मी. तेव्हा मीरा तिथून निघून जाते. अंबिकाही तिच्या पाठीशी चालली जाते. तेव्हा मंजिरीला शंका येते. ती मनात बोलते की मीरा काय अशी वागली, घरात 2 अथर्व आहेत हे कळलं का हिला. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.